गलद्दानगण्डं निलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाते गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो।
आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या ज्योत्स्नाताई यांना वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चूडामणी त्यांचा अभ्यास आपला सुरू आहे आणि त्यात मागच्या वेळेला म्हणजे 2च दिवसांपूर्वी सोमवारी आपण जसं बोललो होतो त्याप्रमाणे माया या तत्वाचं निरूपण केल्यानंतर माया कार्य म्हणून 3 गुण सत्व रजतम यांचं वर्णन आचार्यांनी केलं. त्याच्यानंतर कारणदेहाचं वर्णन झालं. हे सर्व अनात्म सृष्टीचं सगळं वर्णन झाल्यानंतर आत्मसृष्टीच्या वर्णनाला सुरुवात झालेली आहे. आणि तो सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला, 2च दिवसांपूर्वी केलेला असल्यामुळे पुन्हा एवढी त्याची उजळणी करण्याची काही आवश्यकता नाही. पण मागच्या वेळेला जो श्लोक होता आपल्यासमोर अभ्यासासाठी 129 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये एक शेवटचं जे एक वाक्य होतं की हा अहम प्रत्ययाचा विषय चेतनात्मा आहे, असं ते विधान. आपण असं बोललो होतो की हे जे वाक्य आहे ते पुढच्या काही श्लोकांचं जणू काही ध्रुवपद आहे. कारण आत्मनिरूपण सुरू आहे, आत्मतत्वाचं वर्णन सुरू आहे, विवेचन सुरू आहे, निरूपण सुरू आहे. आणि ते सगळं वर्णन करत असताना असा जो तो, असं जे एक सांगण्याची पद्धत आहे की या सर्व श्लोकांचं, पुढच्या काही श्लोकांचा जो विषय तो एकच आहे. आणि तो विषय जो आहे तो आत्मतत्व, आत्मा, ब्रह्म, कैवल्य, परमेश्वर, परमात्मा, अनेक नावं त्याला आपण लावू शकतो संदर्भाप्रमाणे. अर्थ एकच आहे की विषय तो एकच असल्यामुळे सगळं वर्णन त्या त्या श्लोकाचं झाल्यानंतर मी जसं मागच्याला स्वरूप लक्षण असा शब्द वापरला होता, तसं स्वरूप लक्षणं सांगून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा ते सांगतात की असा जो तो, म्हणजे असा तो हा, हा म्हणजे कोण? अहम प्रत्ययाचा विषय चेतनात्मा आहे. त्या वाक्याचं आपण असं म्हटलं होतं की पुढच्या वेळेला म्हणजे आज आपण जरा सविस्तर विचार करूया. कारण पुढच्या श्लोकांमध्ये या सगळ्याचं ते ध्रुवपद असल्यामुळे समजून घेऊया काय त्याचं एकंदरीत त्याचे सर्व पैलू म्हणूया, त्याचा आशय म्हणूया, त्याचा गाभा म्हणूया. आता अहम प्रत्यय किंवा अहम प्रत्ययाचा विषय चेतनात्मा आहे, असं श्लोकांचं ध्रुवपद असं आपण म्हटलं. आता मागील श्लोकामध्ये मी, मागील म्हणजे 127 मला वाटतं. 127 हा जो श्लोक आहे त्याचं जे शेवटचं वाक्य आहे की मी ह्या अव्यभिचारी प्रत्ययाने स्वतः विद्यमान आहे, असा अर्थ आपण बघितला होता. आता हा अर्थ समजून घेताना आपण ज्ञानेश्वरीत एक छान ओवी पण बघितली होती की एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी, ते वस्तू गा मी. या ओवीचा विचार आपण केला होता. फार सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीतली ही. आणि अगदी हे जे सांगणं सुरू आहे, हे जे ध्रुवपद आहे, अहम प्रत्यय, अव्यभिचारी प्रत्ययाने, यातलं हे जे अव्यभिचारी प्रत्यय ही जी शब्दरचना आहे ती थोडी आपण समजून घेऊया. कारण मी जसं म्हणालो की काही श्लोकांचं ते ध्रुवपद आहे आणि चालू श्लोकामध्ये म्हणजे 129 क्रमांकाचा श्लोक, आता चालू म्हणजे मागच्या वेळेला आपण तो थोडासा शेवटचा भाग त्याचा ठेवला म्हणून मी त्याला चालू श्लोक म्हणतोय. त्याच्यामध्ये यह चेतयती बुद्ध्यादी असं म्हटलेलं आहे, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. काय अर्थ आहे त्याचा? तर तो आत्मा जो आहे तो बुद्धी, प्राण म्हणा, इंद्रिय म्हणा, बुद्ध्यादी म्हटल्यामुळे बुद्धी आणि आदी, आदीमध्ये बाकी सर्व आले, बुद्धी आहे, प्राण आहे, इंद्रिय वगैरे, या इत्यादिकांना तो आपल्या सत्तेने
प्रकाशित होण्यास समर्थ करतो. असा त्याचा अर्थ यः चेतयती बुद्ध्यादी. असं ते चरण शेवटचं आपल्या 129 क्रमांकाच्या श्लोकात होतं. आता थोडक्यात सांगायचं झालं तर आत्मसत्तेच्या बळावरती बुद्धी कार्य करण्यास सक्षम होते. राईट, इट इज पॉसिबल फॉर द इंटलेक्ट टू ऑपरेट ऑन द बेसिस ऑफ शुद्ध मराठीत. आता ते ऑन द बेसिस हा जो शब्द आहे इंग्लिशमधला, तोही इट्स ऑल्सो अगेन अ कॉम्प्रोमाइज, बिकॉज इंग्लिश लँग्वेज इट सेल्फ इज अ कॉम्प्रोमाइज बिझनेस वेन इट कम्स टू एक्सप्लेनिंग स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट. कारण तिथे आधार म्हणायचं नसून अधिष्ठान असं म्हणायचं आहे, पण तो सगळा बारकाव आणि तो विषय आपण सोडून देऊया. पण आपल्या सत्तेने प्रकाशित होण्यास ती समर्थ होते. त्याच्या सत्तेने, थोडक्यात आत्मसत्तेच्या बळावरती बुद्धी कार्य करण्यास सक्षम होते. आणि आपण जर सूक्ष्म विचार केला तर चिदाभासाच्या रूपाने बुद्धी ही आत्म्याच्या अगदी जवळ असते. एक विधान करतोय आता मी, कल्पना करू शकतो आपण, कारण चिदाभास त्याच्यानंतर जीव या सगळ्या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहे. कारण आत्मतत्वाचं त्या स्वच्छ अशा बुद्धीमध्ये फाकलेला जो प्रकाश पडले त्याला प्रतिबिंब असं म्हणतात. याला चिदाभास असं म्हणतात. या सर्वांना मिळून जीव म्हणतात. अगदी थोडक्यात 2 वाक्यांमध्ये, कारण आता आपला तो विषय नाही. पण विचार जर केला तर चिदाभासाच्या रूपाने ही जी बुद्धी आहे ती आत्म्याच्या अगदी जवळ आहे. आपण विषय काय सुरू आहे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. विषय काय आहे आपला? अव्यभिचारी प्रत्यय. अहम प्रत्यय जो आहे तो अव्यभिचारी प्रत्यय, असं जे 127 क्रमांकाच्या श्लोकात जे म्हटलंय, किंवा जे ध्रुवपद आहे त्याचा आपण विचार करतो आहोत. पुन्हा एकदा, चिदाभासाच्या रूपाने बुद्धी ही आत्म्याच्या अगदी जवळ असते. त्याच्यानंतर त्याच्याच सत्तेमुळे, त्याच्याच अधिष्ठानावरती ती कार्यप्रवण होते, कार्यक्षम होते. हे 2 मुद्दे आपण बघितले. पण असं असून सुद्धा जेव्हा ही बुद्धी त्या आत्म्यावर प्रेम न करता अनात्म्यावर जेव्हा प्रेम करते. आता अजून एक त्याचा एक छान पैलू आहे, कारण अनात्म जे आहे ते एक नसून अनेक आहे, आपल्याला माहिती आहे. कारण आत्मतत्व एकच आहे. ते सोडून जे काही आहे ते सर्व अनात्म आहे. इतकं ज्याला म्हणतात द्वैताची जी व्याप्ती आहे, द्वैत इतकं सूक्ष्म आहे की आपल्याला स्थूलातलं द्वैत लगेच कळतं. कारण मुळात आपली बुद्धी स्थूलातच रमते, स्थूलाचाच विचार करू शकते, स्थूल गोष्टीच आपल्याला लवकर कळू शकतात. पण सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त करायची, माझा आवडता श्लोक आहे नेहमीचा मनाच्या श्लोकात. द्वैताची व्याप्ती जर समजून घ्यायची असेल तर हा श्लोक फार महत्वाचा आहे. थोडक्यामध्ये अनात्म जे आहे ते अनंत आहे. अनंत. कारण आत्म एकच आहे. ते सोडून उरलेलं जर सर्व अनात्म असेल, आपण कल्पना करू शकतो की अनात्म हे अनंत आहे. आणि ते त्याच्यामध्ये अनंत भेदही आहेत, म्हणून तर त्याला अनंत म्हणतात. अनंत शब्दामध्येच भेद गृहीतच धरलेला आहे. आणि हे जे सर्व अनात्म पसारा या जगातला म्हणूया, अगदी आपल्या देहापासून, देहादी जगत, अहंकारादी जगत, परमपूज्य दादा नेहमी आठवण करून देतात. परमार्थामध्ये जगताचा विचार करताना मी जर माझ्या देहाला आणि स्वतःला जर सोडून दिलं तर सगळं मुसळकेरात आहे. कारण हे सगळं जग मिथ्या आहे असं म्हणायचं आणि हा देह सत्य आहे असं म्हणायचं. म्हणायचं नसतं, म्हणत कोणीच नाही आपल्यापैकी. आपण सर्व अभ्यास करणारे आहोत. पण वागणं तसं असतं. आपली बुद्धी तशी असते. आपला विषय तोच तर सुरू आहे. त्यामुळे अनात्म जे आहे ते अनंत आहे. त्याच्यामध्ये भेद आहे. व्यवहारात भेद असणारच आहे. पण हा भेद दृढ, त्या भेदाबद्दल एक दृढ सत्य निश्चय त्या बुद्धीचा असतो. त्या म्हणजे आपल्या स्वतःच्या बुद्धीचा समजायचं बरं का, नाही तर त्या म्हणजे असं दुसऱ्याकडे बोट नाही दाखवायचं आहे. माझी जी बुद्धी आहे ती अनात्म, ती बुद्धी आत्म्यावर प्रेम न करता अनात्म्यावर प्रेम करणारी आहे. तिला हा सर्व भेद सत्य वाटतो. आणि त्यामुळे होतं काय, आत्म्याकडे दुर्लक्ष होतं तिचं आणि ती अनात्म्यामध्ये रंगते, रमते.
दुसऱ्या भाषेत बोलूया, ती अंतर्भ्रष्ट होते. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. समर्थ. थोडी वेगळी भाषा, पण सांगणं तेच सुरू आहे, की ती बुद्धी अंतर्भ्रष्ट होते आणि म्हणून अशा बुद्धीला व्यभिचारी असे म्हणतात. आपला मूळ विषय काय सुरू आहे? अहम प्रत्ययाचा अव्यभिचारी किंवा मी असा जो अव्यभिचारी प्रत्यय, तो अव्यभिचारी शब्द जो आहे ना, तो आपण समजून घेतो आहोत. आणि त्याच्या आधी अव्यभिचारी शब्द का वापरला, म्हणून आपण पहिले व्यभिचारी म्हणजे काय हे समजून घेतोय. व्यभिचारी हा शब्द आपल्याला चांगला माहिती आहे. व्यवहारामध्ये ज्या अर्थाने तो वापरला जातो, तोच अर्थ किंवा तोच आशय गृहीत धरून, तोच भाव गृहीत धरून ही मांडणी सुरू आहे, की जी बुद्धी, की जी आत्म्याच्या इतक्या जवळ असते. आता म्हटलं तर आत्मा जवळ ठेवतो. आता आत्मा काही ठेवत वगैरे नसतो, पण ही बोलण्याची भाषा आहे. म्हणून ती असते हा शब्द जास्त चांगला आहे. ती ज्याच्या जवळ असते, ज्याच्यामुळे ती कार्यप्रमाण होते, ज्याच्यामुळे तिच्या बुद्धीला बुद्धिपणा प्राप्त होतो, इतकं सगळं असताना त्याच्यावर प्रेम न करता ती जेव्हा अनात्म्यावर प्रेम करते, त्याच्यात रमते, रंगते, तेव्हा त्या बुद्धीला व्यभिचारी असे म्हणतात. आणि तिलाच देहबुद्धी असेही म्हणतात. आता समजायला अजून सोपं झालं. आणि अशी जी बुद्धी असते, ती स्वाभाविकच बहिर्मुख असते. कारण अनात्म जे आहे सगळं, ते सगळं बाहेर आहे. अनात्म जे आहे ते देहात तर आहेच आहे, पण आपली जी इंद्रिय आहेत किंवा अनात्म्याचा जो अनुभव आपण घेतो, ती ज्या इंद्रियांच्या माध्यमातून घेतो, ती बहिर्मुख आहेत. ती बाहेर पाहू शकतात, ती आतमध्ये बघूच शकत नाहीत. त्यामुळे ही बुद्धी बहिर्मुख असते दुसऱ्या भाषेमध्ये. आणि ती बहिर्मुख असल्यामुळे तिला येणारे प्रत्यय सुद्धा व्यभिचारी ठरतात, कारण ते अनात्म्याशी निगडीत आहे. आणि अखंड ते प्रत्यय ती घेत राहते, आणि म्हणून ती बुद्धी व्यभिचारी ठरते. परंतु ही जी बुद्धी आहे, ही जेव्हा अनात्म्यामध्ये न रमता किंवा रंगता जेव्हा आतमध्ये वळते, दुसऱ्या भाषेमध्ये अंतरनिष्ठ होते, आत्मरत होते. फार छान शब्द आहे ते. आत्मरत. आपण काय असतो? आपण अनात्मरत असतो. म्हणून तर मगाशी मी जो शब्द वापरला, आपली बुद्धी स्थूल असते. स्थूल असते म्हणजे काय? अखंड स्थूलामध्ये रमलेली, रंगलेली, म्हणजेच अनात्म्यामध्ये रंगलेली, रमलेली, म्हणजेच आत्मरत नसलेली, म्हणजेच अंतर्भ्रष्ट असलेली, म्हणजेच अंतर्निष्ठ नसलेली. पण जी बुद्धी काय म्हणूया, साधनेच्या माध्यमातून, साधना करून, वैराग्य संपादन करून, इत्यादी इत्यादी, ही बुद्धी जेव्हा अनात्म्यामध्ये हळूहळू 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 न रमता आणि रंगता जेव्हा आतमध्ये वळायला सुरुवात होते, ती अंतर्निष्ठ होते, आत्मरत होते, तेव्हा त्याच बुद्धीला अव्यभिचारी बुद्धी असं म्हणतात. कारण ती आता, तिचा व्यभिचार थांबलाय, कारण ती आता कोणावरती प्रेम करायला लागलेली आहे? आत्म्यावरती, आत्मतत्वावरती, स्वरूपावरती. म्हणून तिला आत्मरत म्हटलंय. आणि म्हणून तिला अव्यभिचारी बुद्धी म्हटलंय, कारण आत्मा कसा आहे? एकमेव अद्वितीय. त्यामुळे मी देह किंवा मी बुद्धी, मी प्राण, म्हणून प्राण गेले की मी जाणार, मी हुशार, मी श्रीमंत, मी बुद्धू, मी कुरूप, मी अतिशय सुंदर, मी निरोगी, हे जे सगळे आपले, मी जेव्हा मी जेव्हा स्वतःचं वर्णन करतो, तेव्हा हे जे सगळं वर्णन करतो, हे सगळं मी असं न म्हणता, ती जी अंतर्निष्ठ आत्मरत झालेली बुद्धी आहे, ती काय म्हणते? मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मनोबोध. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला,
आणि त्याच्यामुळे काय होतं, देहातीत ते हित सांडित गेला. काही बोलण्याची गरज नाही, कारण आता सगळं वर्णन आपण आता त्याचंच केलं, की जी व्यभिचारी बुद्धी आहे तिचं वर्णन पहिल्या 2 चरणांमध्ये समर्थ करतात आहे. पण आपल्याला आता महत्त्वाचं जे आहे पैलू या श्लोकाचा तो काय आहे? देहबुद्धी ते आत्मबुद्धी करा. थोडक्यामध्ये समर्थ म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा देहबुद्धी सोडून आपली आत्मबुद्धी होते, तेव्हा तिला जे प्रत्यय येतात ते अव्यभिचारी प्रत्यय ठरतात दुसऱ्या भाषेमध्ये. खूप म्हणून हा आपण एवढा सविस्तर विचार करण्याचं दुसरं कारण आहे, की साधनेचा गाभा ज्याला म्हणता येईल, साधनेचं वर्म ज्याला म्हणता येईल. कारण तुकाराम महाराज सांगतात, की "चुकलिया वर्म फेरा पडे." कारण साधनेच्या नावाने मी जे काही करतो, परमार्थाच्या नावाने मी जे काही करतो, जे काही साधन माझं असेल, जेव्हा-जेव्हा मला असं वाटतं, की मी माझा हा परमार्थाचा अभ्यास सुरू आहे किंवा माझी साधना सुरू आहे, तेव्हा अखंड चित्तासमोर जर एक विचार अखंड जागा ठेवायचा असेल, जर एखाद्या बाबतीत अत्यंत जागृत राहायचं असेल, तर तो हाच विचार आहे, की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हा प्रश्न स्वतःला विचारावा, की या साधनेच्या माध्यमातून, या अभ्यासाच्या माध्यमातून जे काही सो कॉल्ड पारमार्थिक गोष्टी मी करतो आहे, त्याच्या माध्यमातून माझी देहबुद्धी कमी होते आहे का? अगदी विचारावं आणि स्वतःची परीक्षा करावी. कारण ती जर होत नसेल, तर फार मोठं वर्मच चुकतंय साधनेचं. कारण परमार्थाच्या नावाने जर माझी देहबुद्धी अजून दृढ होत असेल, विधान थोडं विचित्र वाटतं, पण उदाहरण. कारण मी जोपर्यंत व्यवहार माझा प्रपंच सुरू असतो आणि परमार्थ प्रांतामध्ये माझा प्रवेश नसतो, तोपर्यंत अनेक भानगडी माझ्या जीवनात असतात. अनेक अहंकार मला असतात. आता परमार्थ प्रांतात आल्यानंतर जर मला 10, 12, 15 अजून नवीन अहंकार प्राप्त होत असतील, विवेक चूडामणीचा अभ्यास करणारा मी बोललो होतो आपण सुरुवातीला. आपल्याला अभ्यासक नाही व्हायचं आहे. अभ्यास तर करायचाच आहे. पण हे जे जास्तीचे अहंकार डोक्यावर येऊन बसतात, अतिशय उत्तम बोलणारा मी, याचा अभ्यास करणारा मी, माझं सगळ्यांना फार आवडतं. एवढंच बोलतो इथे थांबतो मी. खूप मोठी यादी आहे माझ्याजवळ. सांगण्याचा उद्देश एकच आहे. हे जर माझं होत असेल आणि मला जर वाटत असेल, की माझा परमार्थ सुरू आहे, तर समजावं की मी परमार्थाचा प्रपंच केलेला आहे. आणि जर अहंकार रहित होऊन जर मी प्रपंच करत असेन, तर प्रपंचाचा परमार्थ होऊ शकतो. म्हणून मी म्हणालो, की कुठलंही साधन असेल, तर त्याचं वर्म जर आपल्याला हवं असेल, तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. आणि हा एक निकष अखंड आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि तसं होतंय का नाही हे तपासायचं. पण असं जेव्हा व्हायला लागतं, जेव्हा ती देहबुद्धी कमी व्हायला लागते, त्या जितकी देहबुद्धी कमी, तेवढ्या प्रमाणात आत्मबुद्धी स्वाभाविकच वाढायला लागते. इट्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग तिला अव्यभिचारी प्रत्यय यायला लागतात. आपला विषय सुरू आहे. 18व्या अध्यायामध्ये माऊली म्हणते, की अर्जुन पण न घेता. फार सुंदर ओवी आहे. मगाशी आपण जी ओवीचा मी उल्लेख केला, त्याच ओवीसारखी ही एक ओवी आपण 18व्या अध्यायातली आहे. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. सुंदर ओवी आहे. बहुतेक माझ्याकडून अनेकांनी ऐकली पण असेल याच्या आधी, कारण माझी खूप आवडती ओवी आहे. अर्जुन पण न घेता. माऊली अगदी तेच सांगते, की देहासंबंधी अर्जुनपणाचा अभिमान न घेता, म्हणजे मी अर्जुन आहे, मी योद्धा आहे, मी पांडवांचा भाऊ, इत्यादी, इत्यादी, इत्यादी. कारण भगवंत त्या युद्धभूमीवरती अर्जुनाला मार्गदर्शन करतायत, की देहसंबंधी अर्जुनपणाचा अभिमान न घेता मी, मी अशी जी एक सामान्य स्फूर्ती अखंड दंडाकार उठत असते, तेच खरोखर ईश्वराचे स्वरूप आहे. उठत असे ते तत्वता तयाचे रूप. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता. खूप छान ओवी अगदी त्याच अर्थाची आहे आणि विचार केला तर आपल्या सर्वांना अखंड मी आहे याची जाणीव असते की नाही. कल्पना करा, हा विषय सुद्धा अनेक वेळा खरं बोलून झालेला आहे, पण जितके वेळा बोलावं तितका तो कमीच आहे. कारण मगाशी मी जसं म्हणालो,
माझी बुद्धी व्यभिचारी झालेली असल्यामुळे तिला हे अव्यभिचारी प्रत्यय ज्याचं वर्णन मी करतो आहे त्याची जाणीवच राहत नाही. ती फक्त ज्ञानेश्वरी, दासबोध, विवेक चूडामणी, भगवद्गीता याचा अभ्यास करताना, प्रवचन ऐकताना फक्त ते मला आठवतं. इतर वेळेला स्थलत्याग होता, सवेची जात. तेव्हा आपल्या सर्वांना अखंड मी आहे याची जाणीव असते. अहमस्मी सदाभामी. तर पुढचं मला आता बोलायचं नाही कदाचित नामप्रिया वगैरे, पण अहमस्मी. आणि नुसतं अहमस्मी नाही, सदाभामी अत्यंत महत्वाचं आहे. कारण मी नुसता मी आहे नाही, मला त्याचं भानही आहे, जाणीव आहे आणि अखंड आहे. आद्यशंकराचार्य त्यांच्या म्हणजे व्यासकृत जी ब्रह्मसूत्र आहे त्याच्यावर जे आद्यशंकराचार्यांचं भाष्य आहे त्यातल्या पहिल्याच सूत्रावर भाष्य करताना आचार्य असं म्हणतात की सर्वो हि आत्म अस्तित्व प्रत्येती न नाहमस्मी इति. त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मतत्वच सर्वांचा आत्मा असल्यामुळे काल आपण आत्मा शब्द एकदा पुन्हा एकदा समजून घेतला होता की ब्रह्मतत्वच आहे, एकच तत्व आहे सर्वांच्या हृदयामध्ये. तेच फक्त माझ्या देहाच्या सापेक्षतेने मी त्याला माझा आत्मा असं म्हणतो, ही भाषा संभवते ते केवळ या देहाच्या सापेक्षतेने. तर ब्रह्मतत्व सर्वांचा आत्मा असल्यामुळे त्याचं अस्तित्व जे आहे ते सर्वांच्या अखंड परिचयाचं आहे. अखंड परिचयाचं. आत्ता जी होई आपण बघितली, मी ऐसे जे पांडू सुद्धा उठत असे तत्वता ते तयाचे रूप. कारण सर्वांनाच मी आहे असं आत्म्याच्या अस्तित्वाचं भान होत असतं अखंड. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आचार्य प्रश्न विचारतात की मी नाही असं कधी आपल्याला वाटत नाही किंवा असं वाटतं का कधीतरी की मी नाही असा अनुभव कधी घेतला का आपण? झोप झोप सोडलीच, कारण झोपेमध्ये अंतःकरणच नसतं, लीन पावलेलं असतं. पण माझं अंतःकरण जागा आहे आणि मी नाही असा अनुभव आपण कधी घेतलाय का? अशक्य आहे. त्याचं कारण आहे की मी आहे हे आत्म्याच्या अस्तित्वाचं भान अखंड आपल्याला होत आहे, प्रत्येक क्षणी होत आहे. त्यामुळे मी नाही असं कधी वाटतच नाही आपल्याला. आणि जर या आत्म्याचा सर्वांना आपल्या परिचय नसता तर काय झालं असतं? आपल्या सर्वांना मी नाही असा अनुभव आला असता. पहा, तो पैलू खूप महत्वाचा आचार्य म्हणतात आहे त्यातला. मी जसं म्हणालो, नुसतं आत्मा आहे असं नव्हे, आपल्याला त्याचा परिचय पण आहे. नुसतं अहमस्मी नव्हे, सदाभामी. आणि आहे म्हणून मी नाही असा अनुभव आपल्यापैकी कोणालाही नाही. यदिही न आत्म अस्तित्व प्रसिद्धी स्यात् सर्व लोक नाहमस्मी इति प्रतियात. आचार्य बोलतात आहेत की असं नसतं तर नाही, मी नाही असा अनुभव आला असता, पण असं कधीच होत नाही. मग समस्या कुठे आहे? समस्या कुठे आहे? जर आपल्या सर्वांना अनुभव आहे, एवढा अभ्यास करायचा कशाला मग विवेक चूडामणीचा? वगैरे तो तो आत्ता विषय नाही आहे, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान वगैरे. पण समस्या ही आहे की मी जसं म्हणालो की बुद्धी माझी व्यभिचारी ठरत असल्यामुळे तिला हे जे अखंड मी ऐसे जे पांडुसुता माऊली म्हणते 18व्या अध्यायात, तो जो अव्यभिचारी प्रत्यय आहे, म्हणजे अर्जुन पण न घेता म्हटल्यामुळे या देहसंबंधी कुठलीही भेसळ नसलेली. जसं आता ते अर्जुनाचा शब्द काढायचा, आपलं नाव टाकायचं, मी मंगेश. करून घ्यायचं सगळं. मग मी मंगेश म्हटल्यावर माझा जो रिझ्युमे तयार होतो माझ्याच मनामध्ये, मला तुम्ही काय समजता, डॉक्टर काका जसं म्हणतात तसं, तिथपर्यंत मग ती गाडी जाते. हे जे सगळं देहसंबंधी, देह म्हणजे सगळं स्थूल सूक्ष्म, कारण सगळं देहाचे सगळे पैलू त्यातले, मी आणि माझेचे सगळे पैलू, ह्याची कुठलीही भेसळ नसलेली निर्विषय आणि निर्विशेष जाणीव म्हणजे अव्यभिचारी प्रत्यय. आत्मा हा मी या अव्यभिचारी प्रत्ययाने स्वतः विद्यमान आहे. हे जे वाक्य आहे श्लोक क्रमांक 127 मधला आपण समजून घेतो आहे. म्हणून अहम प्रत्ययाचा विषय जो आहे ना तो चेतनात्मा आहे. हे 129 क्रमांकाचं वाक्य माझ्या समोर आहे. अहम प्रत्ययाचा विषय
त्याचा विषय चेतनात्मा आहे. म्हणजे काय, साध्या भाषेमध्ये हे जे अहम, अहम ही जी वृत्ती अखंड दंडाकार उठते आहे. पण माझं त्याच्याकडे लक्ष नाही. कारण माझं लक्ष अखंड बाहेर आहे, अखंड अंतर्दृष्ट आहे. आणि मगाशी मी जसं म्हणालो, की एका दृष्टीने जर विचार केला तर ब्रह्मतत्वाचा हा सामान्य अनुभव म्हणूया आपण. हा आपल्या सर्वांच्या अपरोक्षत्वाचा विषय आहे. तिथे परोक्षत्व नाही. कदाचित थोडंसं कठीण झालं असेल. म्हणण्याचा अर्थ असा, की आपल्या सर्वांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा हा विषय आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा. कारण मी आहे, कारण मी नाही असा कोणालाच अनुभव नाही. आपण आत्ताच बोललो. म्हणजेच मी आहे असा अनुभव आहे. आणि हा अखंड आहे, प्रतिक्षणी आहे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. आपल्या सर्वांच्या आहे. परंतु होतं काय, की आपल्याला ज्या एका भेसळीच्या ज्ञानाची आणि जाणीवेची इतकी आवड असते, मी मगाशी जसं म्हणालो, बुद्धी जी असते ती माझी व्यभिचारी ठरते. अनात्म्यामध्ये इतकी रंगते, रमते, अंतर्भ्रष्ट होते. अनात्म्याची त्याला इतकी आवड असल्यामुळे अनात्म्याचीच सवय लागते. अखंड विचार माझे बाहेरचेच सुरू असतात. मी जर माझ्या अंतःकरण थोडंसं तपासलं दिवसभर, किंवा दिवसभरामध्ये किती वेळा मी अनुसंधान टिकवू शकलो. अगदी साध्या भाषेत बोलूया आता. मग त्याला नामानुसंधान म्हणा, त्याला तत्वानुसंधान म्हणा, अप्रतिम साधन आहे अनुसंधान. तेही आपण बऱ्याच वेळा बोलतो, कारण आपण सर्वजण फार व्यस्त आहोत. 21व्या शतकामध्ये खूप व्यस्त जीवन आहे आपलं. मग इतक्या व्यस्त जीवनामध्ये मला बैठकीच्या साधनेला कमी वेळ मिळणार आहे. सध्याचा माझा जो जीवनाचा टप्पा आहे. मग कोणतं साधन आहे जे माझ्यासाठी असं मर्यादित होत नाही बैठकीपुरती? त्यालाच अनुसंधान असं म्हणतात. पण ते अनुसंधान, परमेश्वराचं अनुसंधान, तत्वाचं अनुसंधान, नामाचं अनुसंधान, खरंच किती वेळ माझ्या अंतःकरणामध्ये आज दिवसभरात होतं? आपण विचारूया प्रश्न प्रत्येकजण स्वतः. मग कळतं की नारद भक्तिसूत्र म्हणतात, तद विस्मरणे परम व्याकुलता. एक क्षणभर त्याचं विस्मरण झालं तर परम व्याकुल होतो असा तो भक्त असतो. आणि माझी अवस्था अशी आहे, की मला दिवसभरात 2-4 वेळा आठवण झाली तर मी स्वतःला धन्य मानतो, की नाही हं, झाली मला. परमेश्वराची आठवण मुख्य म्हणजे काही काम नसताना, गरज नसताना, कुठलंही संकट नसताना झाली. त्याला आठवण म्हणायची बरं का. 2-4 वेळा झाली तरी मला मी धन्य समजतो. काय किती मोठी दरी आहे पहा. आणि याचं कारण आहे, याचा अर्थ अखंड, अखंड रमलेलो आणि रंगलेलो मी त्या अनात्म्यामध्येच आहे. आणि म्हणून ही जी शुद्ध जाणीव आहे, ती तिचं मला भानच नाहीये. अखंड भेसळीच्याच जाणीवेचं भान. भेसळ म्हणजे काय? असा मी, असा मी, असा मी, किंवा माझं, मी आणि माझं. अखंड तो मी. त्या मीला काहीतरी एखादा विशेष किंवा विषय दिल्याशिवाय माझा मी पूर्णच होत नाही. अर्जुन पण न घेता तिथे माऊली म्हणते, पण मी मंगेश पण घेतल्याशिवाय मला कळतच नाही ते. ह्या शुद्ध जाणीवेचं भान आपल्याला नसतं, कारण भेसळीच्या ज्ञानाची, जाणीवेची अखंड सवय असते. परमपूज्य काका दुसऱ्या भाषेत म्हणतात, आपण अनेकांनी तो काकांचा दृष्टांत ऐकलेला आहे, की मी आहे असा त्याचा, त्याचा म्हणजे त्या आत्मतत्वाचा. आता हे रूपकात्मक बोलणं आहे, पण त्याचा अखंड मला फोन येत असतो. पण माझी लाईन त्याला एंगेज लागते असं काका म्हणतात. का? कारण मी माझा फोन क्रेडलवर ठेवत नाही. आता ही जुनी भाषा आहे, पूर्वीच्या काळचे फोन क्रेडलवर ठेवले जायचे आपल्याला माहिती आहे. क्रेडलवर ठेवणं म्हणजे काय? एक फोनवरचं संभाषण संपलं. पण असं फोनचं होतं, पण माझ्या अंतःकरणाचं होतच नाही. अखंड एका पाठोपाठ विषय. एक विषय संपला की दुसरा. संपायच्या आधीच म्हणूया, दुसरा तयारच आहे. दुसरा संपला की तिसरा, तिसरा संपला की चौथा. अखंड बाहेर. त्यामुळे माझी ही जी देहबुद्धी आहे, ती व्यभिचारी असल्याने तिला हा जो अव्यभिचारी प्रत्यय आहे, ज्याला शुद्ध जाणीव असं म्हणतात. हे अनुभवण्या एवढं माझ्याजवळ वैराग्य नसतं, आणि त्याला लागणारी एकाग्रता सुद्धा मला साधत नाही. असो, अव्यभिचारी प्रत्यय म्हणजे काय? मला वाटतं आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. आणि आपले हे जे आत्मनिरूपणाचे श्लोक आहे, मी जसं म्हणालो, की श्लोक क्रमांक 126 ते 138 या श्लोकांचं हे ध्रुवपद आहे.
अहम प्रत्ययाचा विषय आत्मा आहे आणि असं असल्यामुळे आपण जरा त्याचा सविस्तर विचार केला आणि साधनेच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचा हा विचार. आता याच्यापुढे श्लोक क्रमांक येतो 130. तो मी वाचतो. 130 क्रमांकाचा श्लोक. येन विश्वमिदं व्याप्तं यम न व्याप्नोति किंचन आभारूपमिदं सर्वं यम भान्तमनु भात्ययम्. पदच्छेद आहे त्याचा. येन विश्वम इदम व्याप्तम यम न व्याप्नोति किंचन आभारूपम इदम सर्वम यम भांतम अनुभाती अयम. त्याचा अर्थ दिलेला आहे की हे जे स्थूल सूक्ष्म जगत आहे हे ज्या आत्म्याने व्यापलेले आहे, परंतु ज्या आत्म्याला काहीही परिच्छिन्न हे जगत व्यापत नाही, व्यापित नाही, व हे सर्व छायेसारखे हे जे जगत आहे, जो आत्मा प्रकाशमान झाला असता त्याची सत्ता स्फूर्ती घेऊन नंतर ते प्रकाशित होते, तो हा पुन्हा एकदा अहम प्रत्ययाचा विषय आत्मा आहे. आता शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे. येन विश्वमिदम व्याप्तम यम न व्यापनोति किंचन. म्हणजे जसं आता ज्याप्रमाणे वायू असतो, आपल्याला माहिती आहे, आपण पृथ्वीचा जो विचार केलाय का ग्रहापुरती, तो वायू सर्वत्र असतो, माहिती आहे आपल्याला. किंवा त्याच्याही पेक्षा जास्त चांगला दृष्टांत म्हणजे आकाश. आकाश म्हणजे आपल्याला जे निळं दिसतं ते आकाश नव्हे, ढग येतात त्याच्यात, अंधारून येतं. आकाश म्हणले की आपल्याला ते आठवतं, पण आकाश म्हणजे पोकळी. आपल्याला माहिती आहे आता परमार्थामध्ये सगळे काही गोष्टी आपल्याला नक्कीच माहिती आहे. हे जे पोकळी किंवा आकाश नावाचं जे तत्व ते संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. त्याप्रमाणे जे सर्वत्र व्यापून आहे, सर्वत्र म्हणजे काय, आकाशालाही ज्याने व्यापले आहे, पण ज्याला कधीही कोणीही व्यापू शकत नाही, असा त्याचा एक साधारण आशय आहे 130 क्रमांकाचा जो श्लोक आणि त्याचा अर्थ. एक आपल्याला माहिती आहे, वेदांताचा एक सिद्धांत आहे. काय? की जे जितकं सूक्ष्म तितकं ते जास्त व्यापक असतं. साधा आहे, समजायला सोपं आहे. आपण स्थूल गोष्टी घेतल्या की आपल्याला एक कथा पण माहिती आहे. ते शिक्षक प्रोफेसर वर्गामध्ये येतात, मग ते एका बरडीमध्ये सगळ्या वस्तू भरतात. पहिले मोठे खडक टाकतात, मग छोटे, मग वाळू, मग पाणी. आता त्या कथेचा आशय वेगळा आहे. जीवनामध्ये प्रधान क्रम कसा असला पाहिजे सांगणारी ती कथा आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की पहिले ते मोठे खडक टाकतात. त्या बरणीमध्ये प्रयोग करतात. खडक जे आहेत मोठे, ते जास्त स्थूल आहेत. त्याच्याहून छोटे दगड जे आहेत, छोटे-छोटे, ते सूक्ष्म आहेत. त्याच्याहून वाळू सूक्ष्म आहे. त्याच्याहून पाणी सूक्ष्म आहे. त्याच्याहून वायू सूक्ष्म आहे. म्हणजे मी काय सांगतोय, सूक्ष्मता जशी-जशी वाढत जाते, तसं-तसं व्यापकत्व वाढत जातं. हे समजायला काही फार कठीण जाऊ नये. नॉट अ रॉकेट सायन्स. आता या वायूपेक्षाही सूक्ष्म काय आहे? तर पहिलं वायूच्या सुद्धा आधी निर्माण झालेलं महाभूत आकाश, पोकळी, की जे वायूत सुद्धा व्यापून आहे. अणु, रेणू, आकाश इत्यादी. आता अणुरेणू आपण ज्याला म्हणतो, मॉलिक्यूल सोडून द्या, ॲटम्स घ्या, ॲटम सोडून द्या, अगदी क्वार्क्सपर्यंत तुम्ही जा. जेवढे सूक्ष्म पदार्थ आता विज्ञानाने शोधून काढले आहे, ते जितके सूक्ष्म तितके ते व्यापक आहेत. म्हणजे सूक्ष्मता जशी वाढत जाते तसं व्यापकत्व वाढत जातं. आता कल्पना करा, ब्रह्म म्हणा किंवा आत्मा नावाचं जे तत्व आहे ते सूक्ष्मतेची परमावधी आहे. त्याहून सूक्ष्म काही संभवतच नाही. असं आपल्याला काय सांगतं? शास्त्र सांगतं. सूक्ष्मतेची परमावधी. श्वेताश्वेतर उपनिषद म्हणतं, अणोरणीयान महतो महीयान आत्मा गुहायाम निहितोस्य जंतुः. सुंदर श्रुती आहे. अणुरणीयान, अणुहून अणु, अणोरणीयान, अणुहून अणु. इथे अणु याचा अर्थ ॲटम असा नाही. आता पहिले आपलं डोकं तिकडे जातं. अणुहून सूक्ष्म, मग ते जे शोधलेले आहेत आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स, त्याच्यापेक्षा स्थूल आहे का तो? गमतीचा विषय. पण मध्यंतरी एक शोध लागला होता, आपल्याला माहिती आहे.
गॉड डॅम पार्टिकल, त्यातला डॅम शब्द गेल्यामुळे तो गॉड पार्टिकल म्हणून प्रसिद्ध झाला. तर कोणीतरी असं म्हणालं होतं की हेच ब्रह्म असेल का, कारण ते मासलेस पार्टिकल वगैरे त्याचं वर्णन झालं होतं सर. आता साधी गोष्ट आहे. तो पार्टिकल आहे म्हणजे तो अवयव आहे, म्हणजे ते सावयव आहे. ब्रह्म सावयव आहे का? ब्रह्म निरवयव आहे. म्हणून ते शब्द अणु, अणु याचा अर्थ ॲटम नव्हे. अणु याचा अर्थ सर्व ज्ञात आपल्याला ज्या सूक्ष्म गोष्टी माहिती आहेत आज, आधुनिक विज्ञानाच्या कृपेने खूप सूक्ष्मतेमध्ये आपण शिरलेलो आहे. जे काही आज मला सूक्ष्म कळतं आहे, त्या सर्वांहून सूक्ष्म, सूक्ष्मतम, तर नाही तम, सूक्ष्म, की ज्याच्यावर आता सूक्ष्म दुसरं काही नाहीच. आणि म्हणून इतकं सूक्ष्म असल्यामुळे सर्वात व्यापक, म्हणून महतो महीया. महान याचा अर्थ सर्व गोष्टींमध्ये महान म्हणजे मोठं किंवा व्यापक. हा जो आत्मा तो जीवाच्या अंतःकरणामध्ये काय आहे, स्थित आहे. आत्मा गुहायाम निहितोस्य जंतो. असं ते आत्मतत्व मगाशी आपण बघितलं, ब्रह्मतत्व आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने स्थित आहे. मनोबोधामध्ये नभासारिखे रूप या राघवाचे असे म्हणणारे समर्थ पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला स्मरण करून देतात काय, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमा ते नसाहे. कारण काय, दुजे विण जो तोची तो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. समर्थ आपल्याला स्मरण करून देतात. कारण आकाश म्हणजे पोकळी आपल्याला खूप चांगली कळते, कारण इतक्या सूक्ष्मात आज विज्ञान चाललेलं आहे. तिथे सुद्धा पोकळी अस्तित्वात आहे की नाही, आहे आपल्याला माहिती आहे. न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन्स पर्यंत किती मोठी पोकळी आहे याचं वर्णन आपण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आकाशाने सर्व सृष्टी व्यापलेली आहे. परंतु ब्रह्मरूप श्रीरामाला आकाशाची उपमा सुद्धा तोकडी पडते का, कारण आकाश जे आहे ते शेवटी नाही म्हटलं तरी सृष्टीच्या सापेक्षतेने आकाशाला व्यापक म्हटलं जात आहे. त्याला सृष्टीची सापेक्षता लागते. पहिले पोकळी निर्माण झाली आणि मग त्याच्यामध्ये हे ब्रह्मांड, कारण त्याला आपण स्पेस म्हणतो, अवकाश म्हणतो, जागा म्हणतो. हे जगाला, त्या सृष्टीला, अस्तित्वाला काही हवं का नाही जागा. ती जागा जी निर्माण झाली, पहिले पोकळी निर्माण झाली, त्यालाच तर आकाश म्हणतात. त्यामुळे ते निसंशय व्यापक आहे. पण ते सापेक्षच व्यापक ठरतं शेवटी. आणि ब्रह्मरूप श्रीराम जे आहे ते निरपेक्ष व्यापक आहे. निरपेक्ष व्यापक आहे. हे नव्हतं संपूर्ण ब्रह्मांड, तरीही ते आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड आहे, तरीही ते आहे. एक दिवस हे संपूर्ण सगळं नष्ट होणार आहे, तरीही ते आहे. ह्याला म्हणायचं निरपेक्ष व्यापक. आणि दुसरी गोष्ट, व्याप्य आणि व्यापक संबंध सिद्ध होण्यासाठी एक व्यापणारा असावा लागतो आणि दुसरं ज्याला व्यापलं जातं ते असावं लागतं. म्हणजे दोन असावं लागतं, म्हणजे द्वैत असावं लागतं. ब्रह्मरूप श्रीराम कसे आहे, एकमेव द्वितीय आहेत, म्हणून ते निरपेक्ष व्यापक आहेत. काय समजून घेतोय आपण, येन विश्वमिदम व्याप्तम यम न व्याप्नोति किंचन. आता त्याला व्यापणारं असं काही नाहीच, कारण सर्वात सूक्ष्मतम जे आहे ते तेच तत्व, तेच निरवयव, तेच अखंडईक रस. मला तो शब्द खूप आवडतो, कारण त्याच्यामध्ये ते निरवयव आहे हे अनस्यूत आहे. कारण जे निरवयव असतं तेच अखंडईक रस असू शकतं. बाकी सर्वांना सर्व पदार्थ सावयव आहेत. मग किती सूक्ष्म का असं ना, पण सब ॲटॉमिक पार्टिकल्स हे त्याचे अवयवच ठरतात. तसं ब्रह्म नावाचं तत्व नाही. हे जे ब्रह्मतत्वाचं सर्व ब्रह्मतत्वाचं सर्व प्रकाशकत्वाचं वर्णन करणारी मुंडक उपनिषदातली श्रुती आपण मागच्या वेळेला बघितली होती. मागच्या म्हणजे आत्ताच 2 दिवसांपूर्वी सोमवारी. त्याचं दुसरं चरण आपण बघितलं होतं, की तमेव भान्तम अनुभाती सर्व तस्य भासा सर्वमिदं विभाती. फार सुंदर श्रुती आहे. म्हणजे मागचा जो श्लोक होता 129 क्रमांकाचा, त्याचा अभ्यास करताना आपण ही श्रुती बघितली होती. आता त्याच्या पुढील जी श्रुती आहे मुंडक उपनिषदामध्ये, ती श्रुती बरोबर या श्लोक क्रमांक 130 ला सुद्धा लागू पडते, की ज्याच्यामध्ये ब्रह्माच्या सर्व व्यापकत्वाचं वर्णन आलेलं आहे. त्याचं प्रतिपादन ती श्रुती करते.
म्हणजे अगदी जणू काही हे जे दोन श्लोक आचार्यांनी हे लिहिले ते जणू काही त्या दोन श्रुतींवरच आधारित लिहिलेले आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ब्रह्मै वेदममृतम पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिण दक्षिणतश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतम ब्रह्मैवेदम विश्वमिदम वरिष्ठम अशी ती श्रुती आहे. त्याचा अर्थ असा आहे की हे जे अमृत ब्रह्म आहे हेच पुढे आहे. पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म हेच मागे आहे. दक्षिण दक्षिणतश्चोत्तरेण दक्षिणेलाही तेच, म्हणजे डावीकडे तेच, उजवीकडे तेच, खाली तेच, वर तेच, सर्वत्र व्यापून ते आहे. हे संपूर्ण जगत सर्वश्रेष्ठ ब्रह्मच आहे. ब्रह्मैवेदम विश्वमिदम वरिष्ठम. सर्वात श्रेष्ठ का आपण बघितलं, कारण सर्वात अणोरणीया महतो महिया असं ते ब्रह्म नावाचं तत्व. हे संपूर्ण जगत हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मच आहे असं ते आपल्याला ती श्रुती सांगते. आणि आचार्य त्यांच्या भाष्यामध्ये असं म्हणतात की कार्यकारेण प्रसृतम प्रगतम नामरूप वदव भासमानम. याचा अर्थ की कार्यरूप होऊन किंवा नामरूप विशिष्ट होऊन ब्रह्मच सर्व पदार्थांच्या रूपाने भासत आहे असा त्याचा अर्थ आहे. मग अशी आपण बघितलं ना, संपूर्ण जगत सर्वश्रेष्ठ ब्रह्मच आहे म्हणजे काय? कारण मला तर नाही दिसत, आता दिसेल कसं? पुन्हा गंमत तीच आहे. जे निर्वयव आहे तो डोळ्याचा विषय असतो का? नाही, डोळ्याचा विषय रूप हे आहे, ते अरूप आहे. त्यामुळे ना मला ते दिसत, ना ऐकू येत, ना त्याची चव घेता येत, ना त्याचा गंध त्याचा वास घेता येत, ना त्याला स्पर्श करता येत. आणि सगळं करण्यामध्ये काय आहे? पुन्हा द्वैत आहे. कारण हे जे सगळं मी करतो असं करून मी ज्या पदार्थांचा अनुभव घेतो ते माझ्याहून कसे आहेत? वेगळे आहेत. तिथे द्वैत आहे. पण आचार्य म्हणतात आहे की हेच ब्रह्म कार्यरूप होऊन नामरूप विशिष्ट होऊन हे ब्रह्म सर्व पदार्थांच्या रूपाने भासत आहे. आभारूपमिदम सर्वम यम भांतम अनुभूत्ययम. ते जे आपलं दुसरं चरण आहे. आता हे ऐकल्यानंतर कुठेतरी अभ्यासक जे असतात, अभ्यासू जे असतात, त्यांच्या मनामध्ये येऊन जातात असे विचार की अरे, म्हणजे ब्रह्म विकारी ठरू शकतं, कारण विकार झाला ना ब्रह्माचा. म्हणजे हा परिणामवाद सांगायचा आहे का आचार्यांना? अशक्य आहे. आचार्य परिणामवाद कसा सांगतील? त्यामुळे परिणामवादाचा गंध आपल्या प्रतिपादनाला येऊ नये म्हणून आचार्य लगेच पुढे काय म्हणतात? अब्रह्म प्रत्यय सर्व विद्यामात्रो रज्जामिव सर्प प्रत्यय. ताबडतोब स्पष्टीकरण आहे की संपूर्ण मला जे दिसत आहे, मला जे भेद दिसतात आहे, मला अनंत सगळं अनात्म सगळं दिसत आहे, ते भेद मला सत्य वाटतात, हे सगळं सगळं जे माझी बुद्धी व्यभिचारी असल्यामुळे मला जे सगळं दिसत आहे, मला जी अब्रह्मरूप प्रतीती होते आहे शास्त्रीय भाषेमध्ये, ही संपूर्ण अब्रह्मरूप प्रतीती जी आपल्याला येते ती रज्जूवरील सर्पाप्रमाणे अविद्या मात्र आहे. आचार्य बोलतात आहे. कशासाठी? परिणामवादाचा गंध येऊ नये म्हणून. ते ब्रह्मचे सर्व झालंय सांगण्याचा अर्थ असा की ती रज्जूच सर्प झालेली आहे. आता अजून जास्त चांगलं समजेल आपल्याला. जणू काही, तिथे जणू काही शब्द फार आपल्याला कामात येतो परमार्थामध्ये. जणू काही रज्जू खरंच सर्प होते का? नाही होत. माझ्या दृष्टीचा दोष म्हणून मला त्याच्यावर सर्प काय होतो? भासतो. म्हणून ही जी अब्रह्मरूप प्रतीती मला जी येते आहे ती रज्जूवरील सर्पाप्रमाणे अविद्या मात्र आहे. आणि म्हणून असं म्हटलं की ब्रह्मच जणू काही संपूर्ण हे सगळं हा पसारा. ती रज्जूच जणू काही सर्प झालेली आहे. परमार्थतः विचार केला तर ब्रह्मच एकमेव सत्य आहे. आता या श्लोकातलं जे दुसरं चरण मी आता ज्याचा उल्लेख केला की येन विश्ववेदम व्याप्तम यम न व्यापनोति किंचन, याचा भरपूर विचार केला आपण. आणि पुढचं चरण जे आहे आभारूपमिदम सर्वम यम भांतम अनुभाती अयम. म्हणजे आत्मा प्रकाशमान झाला असता हे सर्व जगत छायेसारखं नंतर अनुभाती, याचा अर्थ अनु म्हणजे नंतर, अनुभाती प्रकाशित होतं. याचा तपशीलवार विचार आपण मागच्या श्लोकात केलेला आहे. या सोमवारी आपण जेव्हा 129 क्रमांकाचा श्लोक पाहिला त्याच्यात भरपूर हा विचार आपण केलेला आहे. त्यामुळे त्याचा
फार विचार आज करण्याची गरज नाही. पण त्याचा जो भाव आहे तो मात्र लक्षात घेऊया आपण, की प्रकाश किंवा प्रकाशमान वस्तू असल्याशिवाय आपल्याला असं वाटतं, की इथे छायेसारखं जगत म्हटलंय. मग छायेसारखं का म्हटलं असेल? तर त्याचा अर्थ असा आहे, त्याचा भाव असा आहे, की प्रकाश आणि प्रकाशमान वस्तू असल्याशिवाय जशी छाया शक्य नाही. म्हणजे काय? छाया ही नेहमी प्रकाशाच्या नंतर संभवते. कल्पना करा, की अमावास्येची रात्र आहे आणि बाहेर उभा आहे. माझी छाया पडेल का कुठे? नाही. पण जर पौर्णिमा असेल, छाया पडेल का नाही? पडेल. कारण पहिले प्रकाश आहे चंद्राचा किंवा सूर्याचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे. पहिले प्रकाश संभवतो आणि मगच छाया संभवते. हे जसं आहे, असा तो भाव त्या दृष्टांतातला आहे, की छाया नेहमी प्रकाशाच्या नंतर संभवते. त्याप्रमाणे इदम व सर्वम. इदम म्हणजे आपल्याला माहिती आहे, हा, ही, हे. ज्याला आपण हा, ही, हे असं म्हणून ज्याचा निर्देश करू शकतो, त्याला इदम म्हटलं. मग प्रश्न उद्भवतो, की मग तो, ती, तेचं काय झालं? सर्वम. तेही भानगड राहू नये म्हणून सर्वम. इदम पण म्हटलं आणि सर्वम पण म्हटलं. हे ब्रह्मतत्वामुळे व ते प्रकाशमान झाल्यानंतरच हे सर्व पदार्थ आपल्या अनुभवास येतात. इथे छाया हा जो दृष्टांत आहे, तो फक्त क्रम दाखवण्यासाठी आहे. छायेसारखं हे जगत आहे असं म्हणायचं नाहीये. छाया जशी नंतर संभवते, तसं या जगताचा अनुभव आपल्याला का येतो? आहे थोडंसं एक 5 मिनिटं वेळ आहे. थोडंसं एक छोटासा विषय मांडून टाकतो. मी जेव्हा एखाद्या पदार्थाचा अनुभव घेतो, अगदी साध्या भाषेत बोलूया. मला जेव्हा एखाद्या गोष्टीचा, पदार्थाचा अनुभव येतो, पंच ज्ञानेंद्रियांपैकी कुठल्यातरी ज्ञानेंद्रियाने येतो. समजा डोळ्यांनी मी एखादी वस्तू बघितली. मी कोण आहे? मी जीव आहे. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये प्रमाता म्हणतात. 4 गोष्टी असतात. एक प्रमाता, प्रमाण, प्रमेय आणि प्रमा. पटापट शब्द सांगून टाकतो. प्रमाता, जीव. माझ्यामध्ये चैतन्य, आत्मा नावाचं तत्व आहे. त्याला प्रमातृ चैतन्य असं म्हणतात. आता डोळ्याच्या माध्यमातून मी ती वस्तू बघतोय. डोळ्याला काय म्हणतात? प्रमाण असं म्हणतात. प्रमाण म्हणजे इंद्रिय. आत्ताच्या आपल्या उदाहरणामध्ये डोळा हे इंद्रिय आहे. म्हणून डोळ्याला काय म्हणतात? प्रमाण. ह्या प्रमाण, मी जेव्हा डोळ्यांनी एखादी वस्तू बघतो, तेव्हा त्या डोळ्यातून जी माझी अंतःकरण वृत्ती चिदाभासासह बाहेर पडते, त्याच्या चिदाभासाच्या रूपाने जे चैतन्य, त्याला प्रमाण चैतन्य असं म्हणतात. इंद्रियद्वारा बाहेर पडणाऱ्या वृत्तीतलं चैतन्य. आणि आता समोर समजा, आता माझ्यासमोर लॅपटॉप आहे. आता माझ्यासमोर लॅपटॉप आहे. लॅपटॉपवर मी तुमच्याशी बोलतोय. आता लॅपटॉपचं ज्ञान मला होतंय. या जगातील यच्च यावत वस्तूंचं ज्ञान मला होतं. त्याच्यात सुद्धा व्याप्त चैतन्य आहे. कारण चैतन्य नाही अशी जागाच नाही ना. रिता ठावया राघवेण नाही. मग त्याला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य. प्रमेय हा लॅपटॉप वस्तू, ज्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं त्याला म्हणायचं प्रमेय. आणि नंतर प्रमा, की ही अंतःकरण वृत्ती चिदाभासासह बाहेर पडून ती त्या विषयाच्या आकाराची होते. त्या विषयाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीतलं जे चैतन्य, त्याला म्हणायचं प्रमा चैतन्य. कशासाठी केली ही मांडणी? आपल्या चालू विषयाशी संबंधित आहे म्हणून. हे जे प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य आणि प्रमा चैतन्य, अशी मी, म्हणजे असं वाटू शकतं हे चैतन्याचे प्रकार आहेत. त्या चैतन्याचे प्रकार कसे असतील? चैतन्य एकच आहे, ब्रह्मतत्व एकच आहे. त्यामुळे नित्य ज्ञानरूप चैतन्य एकच आहे, परंतु आपल्या अंतःकरण वृत्तीच्या ज्या निरनिराळ्या स्थिती आहे, त्याला एक छान दृष्टांत नेहमी देतात, की जणू काही एक तळ्यातलं पाणी असावं, मग ते पाटातलं पाणी असावं, मग ते पाटातलं पाणी वाहत जाऊन झाडाच्या भोवती आळं असतं, त्या आळ्यामध्ये ते पाणी असं जातं. आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी हे दृश्य शेतामध्ये. त्या पाण्यामध्ये काही फरक आहे का? पाणी तेच आहे. पण तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, आळ्यातलं पाणी हा व्यवहार का संभवतो? तो आपल्या उद्योगाप्रमाणे. कारण मी याला तळं म्हणतो, मी त्याच्यातनं पाट काढतो म्हणून त्याला पाटातलं पाणी म्हणतो, ते वाहत जातं म्हणून. आणि त्या आळ्यामध्ये जाऊन वृक्षाला ते पाणी मिळतं म्हणून त्याला आळ्यातलं पाणी म्हणतो. हा व्यवहार माझ्या दृष्टीने आहे. पाण्याच्या दृष्टीने विचार केला तर पाणी एकच आहे. त्यामुळे नित्य ज्ञानरूप चैतन्य एकच आहे, परंतु आपल्या अंतःकरण वृत्तीच्या निरनिराळ्या स्थितीप्रमाणे त्याला निरनिराळी नावं प्राप्त होतात.
पण ही सगळी मांडणी करण्याचा उद्देश मी जसं म्हणालो, की आपल्या चालू विषयाशी ते संबंधित आहे. कसं? की हे जे चैतन्य आहे, हे सर्वत्र आहे. एक जीव म्हणून माझ्यामध्ये जे जीव चैतन्य किंवा त्याला चिदाभास म्हणतात अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं, पण त्याला प्रमातृ चैतन्य पण म्हणतात. ते चिदाभासाच्या रूपाने ते बाहेर पडतं. प्रमाण चैतन्य या सर्व चर आणि अचर याच्यामध्ये सुद्धा ते चैतन्य आहे. हे सगळीकडे हे चैतन्य आहे. म्हणजे काय सांगतोय मी? हे नित्य प्रकाशमान. आता आपल्या ह्या श्लोकातला शब्द वापरून घेऊ, की आभारूपमिदं सर्वं यं भान्त अनुभूत्ययम् अनुभाती अयम्. की ते प्रकाशमान ते आहे. म्हणून नंतर हे ज्ञान कसं होतं त्याच्यासाठी म्हणून मी हा विषय आणला, की हे चैतन्य नित्य प्रकाशमान आहे म्हणून छायेप्रमाणे नंतर या जगातील पदार्थांचं आपल्याला ज्ञान होतं. तमेव भान्तम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. असं जेव्हा आपण छान विचार करतो, की मला या पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून या जगाचं जे ज्ञान होतं, आय परसीव्ह दिस वर्ल्ड थ्रू फाइव्ह सेन्सेस. दॅट व्हेरी प्रोसेस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ब्रह्मतत्वाचा अधिष्ठान. ते सर्वत्र चैतन्य आहे. ही चार चैतन्य ही पुन्हा बोलण्याची भाषा आहे. जणू काही एक होतात, कारण ते एकच आहे. एक काय होणार आहे? त्यात विभाग सुद्धा पडू शकत नाहीत. पण बोलण्याची भाषा आहे, कारण चार चैतन्य म्हटल्यामुळे. म्हणून आपल्याला बाहेरच्या वस्तूंचं ज्ञान होतं. मग ते डोळ्याच्या माध्यमातून असेल, ते कानाच्या माध्यमातून असेल. आता वेळही आपल्याकडे पण विचार केला तर फार सुंदर विषय आहे तो, कारण थोडंसं त्याला न्यूरोसायन्स जे आहे आजचं अतिप्रगत विज्ञान, त्याची जोड कशी मिळते तुम्हाला एकच विषय सांगतो आणि आपण आज थांबूया, की काहीतरी बाहेर असतं आणि त्या काहीतरीचा अर्थ मी लावतो. जसं आज न्यूरोसायन्स सांगतं देर एक्झिस्ट नो कलर इन द वर्ल्ड बाय द वे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडून खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल. रंग नावाची गोष्टच नाही. असं व्हॉट इज इट? It is just a different frequency of light being interpreted in a certain way. And because that certain way is common amongst all of us, because all of us share the same interface called human brain. आपण ठरवतो की ह्याला लाल म्हणायचं, ह्याला पिवळं म्हणायचं, त्याला हिरवं म्हणायचं. बिघडत काही नाही. व्यवहार चालतो. पण देअर एक्झिस्ट नथिंग ॲज ग्रीन ऑर रेड इन द वर्ल्ड. ऑब्व्हियसली देअर एक्झिस्ट समथिंग. आणि ते समथिंग सध्या तरी सायन्स असं सांगतंय डिफरंट फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. म्हणजे हे जे ज्ञान होत आहे आणि त्या ज्ञानामध्ये ही जी सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये हे प्रमाण, डोळा नावाचं प्रमाण इंद्रिय आहे. त्याच्यातनं ते रेटिनावर मग ते प्रकाश किरणं पडतात. मग त्यांना इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होतो. मग ते मेंदू त्याचं प्रोसेसिंग करून ठरवतो. अगदी तसंच इतर गोष्टींचं पण आहे. देअर एक्झिस्ट नो सेंट इन द वर्ल्ड. न्यूरोसायन्सच आपल्याला सांगतं. पण माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता, की हे चैतन्य, नित्य प्रकाशमान चैतन्य, अखंड माझ्या हृदयातही आहे आणि या संपूर्ण जगामध्येही व्याप्त आहे. म्हणून मला या जगातील सर्व पदार्थांचं ज्ञान होतं. कशाप्रमाणे? आभारूपमिदं सर्वं. जसं प्रकाशानंतर छाया संभवते, तसं. पहिले हे नित्य प्रकाशमान चैतन्य आणि नंतर आपल्याला त्याचं होणारं ज्ञान. इथे आपला आज 130 क्रमांकाच्या श्लोकाचा संपूर्ण विचार करून झालेला आहे. पुढच्या वेळेला 131 या श्लोकापासून सुरुवात होईल. आज आपली वेळ झालेली आहे इथे, त्यामुळे आज आपण इथे थांबूया आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद मंगेश दादा. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. कुणाला प्रश्न असल्यास कॅमेरा ऑन करून विचारा.
मला एक छोटासा प्रश्न होता. गीतेच्या 9व्या अध्यायात ज्याला प्रत्यक्षावगम म्हणलं, हेच अहम प्रत्ययाचा जो विषय आपण बोललो त्याच्याबद्दल, त्याला हं, सुसुखम कर्तुम अव्ययम असं का म्हणलंय? हं, इतकी आपण खटपट करून आपण समजून घेतो, वैराग्य लागतं हं. त्याच्या प्रचितीसाठी, तरी तिथे सुसुखम कर्तुम अव्ययम असं म्हणलंय तू. बरं. तुला एक गृहपाठ देऊ का? चालेल. चालेल ना. ब्रह्मपुरीमध्ये प्रवचन झालं आहे या विषयावरती. त्या ह्याच विषयावर मी बोललो होतो. बर. अच्छा. स्पष्टीकरण आहे. हां, ऐकून घे. कुठे? तुमचं प्रयोजन? हां, ब्रह्मपुरीला झालं होतं मागच्या वर्षी. हो का? बर. ते हं. कुठे सापडेल? YouTubeवर आहे. सापडेल कुठेतरी. अच्छा. बर बर, ठीक आहे. ते तपशीलवार मिळेल तिथे, बाकी काही म्हणून म्हटलं. मंगेश दादा, की मला ना आज हे प्रवचन ऐकताना परमपूज्य काका देशमुख यांचं जे भजन आहे ना, या जीवनी राम असे कुठे हं. ना दिसे, त्या गाण्याची, त्या भजनाची खूप आठवण झाली. हो, खरं आहे. खूपच म्हणजे असं माहित नाही मला ते बरोबर इथं बसतंय का, पण मला तसं वाटलं की मला सारखं ते डोक्यात येत होतं म्हणजे. होय. तुम्हाला ते म्हणजे माहिती असेलच म्हणजे. पूर्ण नाही आठवत आहे मला, पण ऐकलेलं आहे मी ते गीत. या या जीवनी राम असे कुठे ना तो दिसे, हं, जीव जीव तरी नसे म्हणून सदाची फसे. हं. या कुळ टिळकांना जन्म दिवस ना दिसला, तो व्यापक व्यापुनी नभातही वसे. राम सृष्टीचा स्वामी, ना दुर्बलता करवी, चंद्र सूर्य तारांगण भयही भ्रमत असे. हं. राम कधी नाही रे, तो अमरत्वे रहे, तो सदा असे ही परी, जगत मध्ये नसे. जीव असे राम खरा, नाही अविद्या ओळखला, राम नाम घेई राम, हृदय भरत असे. या जीवनी छान. राम असे. बरं. मी हे ते ऐकता ऐकता लिहून घेतले शब्द, एखादा चुकला असेल माझा. त्या म्हणत होत्या कोण भजनना, त्यावेळेस मी लिहून घेतलं होतं ते. हां, एक वाक्य मला असं वाटलं बहुतेक चुकलं असं. जीवनी हा, राम असं वाटतंय मला, पण तो असे. शब्द बसत नाही हं, तिथे. हं. बरोबर, काय मला जसं ऐकायला आलं तसं लिहिलंय मी. बरोबर. पण आज अगदी ते तुमचं प्रवचन ऐकताना मला त्या भजनाची सारखी आठवण होत होती. हो आणि यातले बरेच पैलू लागू पडतात त्यामुळे बरोबर आहे. हा, हं. अजून खूपच डीप अर्थ सांगितलात तुम्ही, म्हणजे खूपच खोलपर्यंत. आता वाटतंय समजल्यासारखं, पण नंतर ते तसंच परत विसरणच होतंय, असं होतं. हं. विचारायला होतंय. काय ते शेवटी तुकाराम महाराज म्हणतात ते खरं आहे, मी तुम्हाला सांगतो. वेद अनंत बोलला, अर्थ तुकाची साधना. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. चला थांबायचं मग? ठीक आहे, कोणाला प्रश्न नसतील तर थांबू. मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.